अंबर, अगदी तुझ्यासारखा दिसणारा तो माणूस आलाय. सेठ सेठ पकड त्याला. हा त्याचा मधला ड्रॉवर नेहमी लॉक्ड असतो. हे काय करताय तुम्ही? अंबर, तुमच्या ड्रॉवर मध्ये पिस्तूल? आणि तू हे असं घरात का लपवून ठेवलंयस? म्हणूनच तू हा ड्रॉवर माझ्यापासून लपवत होतास? नाही, तुम्हाला स्पष्टीकरण द्यावंच लागेल. ते पिस्तूल खरं नाहीये. खऱ्यासारखं दिसणारं खोटं पिस्तूल आहे ते. कोणी बदमाश जर घरात आला तर त्याला घाबरवण्यासाठी म्हणून मी ते घेऊन ठेवलंय. तुम्ही चेक करा ना हवं तर. पण मग खोटं पिस्तूल असं लॉकर मध्ये का ठेवलं होतं तुम्ही? आणि मुळात ही गोष्ट तुम्ही हिच्यापासून का लपवली? तिलाही संरक्षणाची गरज लागू शकते. हे ड्रॉवर मी लॉक केलं आणि चारुतापासून लपवलं कारण त्याच्यामध्ये पिस्तूल होतं म्हणून नाही. नाही, माझ्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत ज्या फार लाजिरवाण्या आहेत. अशा काही गोष्टी आहेत ज्या मला कोणाही समोर आणायच्या नाहीत. चारुता समोर तर नाहीच नाही. खरं माझी खूप इच्छा होती की हे रहस्य चारुतापर्यंत नाही पोचवायचं, पण आता नाईलाज आहे. मला हे सगळं सांगावं लागणार आहे. असं कोणतं रहस्य अंबर? आणि अशी कुठली गोष्ट आहे जी आजपर्यंत तू माझ्यापासून लपवून ठेवली आहेस? माझा आणि माझ्या भावाचा फोटो आहे. माझा जुळा भाऊ गगन. तुला जुळा भाऊ आहे अंबर? अरे मग तू आजपर्यंत मला ही गोष्ट का नाही सांगितली? याच्यामध्ये लपवण्यासारखं काय आहे? मी तुझ्यापासून लपवलं कारण ते आपल्या दोघांच्या भल्यासाठीच होतं. तो माझा जुळा भाऊ होता, आता कोणी नाही. आणि आता असलाच ना तर तो माझा फार एक वाईट असा भूतकाळ आहे, बाकी काही नाही. आणि या भूतकाळामुळे मला माझा वर्तमान आणि भविष्यकाळ खराब करायचा नव्हता म्हणून नाही सांगितलं तुला. अहो पण तुमच्यासारखाच दिसणारा कोणीतरी तुम्हाला त्रास देतोय हे कळल्यावर तरी सांगायला हवं होतं ना तुम्ही. तुम्हाला एक जुळा भाऊ आहे हे का लपवून ठेवलं? कारण त्याचे आणि माझे काहीही संबंध नाहीयेत. त्याच्या सवयी आणि स्वभावच याला कारणीभूत आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी तो परदेशात निघून गेलाय. त्याच्यानंतर माझा आणि त्याचा काहीही कॉन्टॅक्ट झालेला नाही. चारुता मला माफ कर. मी तुला हे सगळं सांगायला पाहिजे होतं, पण गगनबद्दल माझ्या मनात एवढा राग आहे ना की त्याचं नाव जरी काढलं ना तरी मला त्रास होतो. लहानपणी तो मला खूप छळायचा, त्रास द्यायचा, वाईट वागायचा आणि शिक्षा मलाच व्हायची. आणि तो हे मुद्दाम करायचा कारण हे करण्यामागे त्याला एक प्रकारचा विकृत आनंद मिळायचा. तुम्हाला म्हणायचा की मी तुला असाच त्रास देणार आयुष्यभर. नंतर घरच्यांना कळलं, आजूबाजूच्या लोकांच्या तक्रारी यायला लागल्या, शाळा कॉलेजमधून कंप्लेंट लेटर्स यायला लागले. ही बघ लेटर्स. त्याला समज द्यायला बाबांनी त्याचा पॉकेट मनी बंद केला तर तो चोऱ्या करायला लागला. नंतर दारू प्यायला लागला, वाईट व्यसनांना लागला, मुलींबरोबर लफडी करायला लागला. नंतर बाबांनी त्याला घरातून हाकलून दिला आणि त्यांच्या सांगण्यावरूनच मी
त्याच्याशी कॉन्टॅक्ट तोडला, संबंध संपवले. नंतर असं कळलं की तो एका स्मगलिंगच्या रॅकेटमध्ये अडकला, परदेशात गेला आणि तिथेही तुरुंगात गेला. आज लाज वाटते मला हे बोलताना सुद्धा. नाही, पण तरीही मला असं वाटतं की तुम्ही निदान चारुताला तरी हे सगळं सांगायला हवं होतं. माझ्यासारखाच दिसणारा एक नीच, स्त्री लंपट, गुन्हेगार, व्यसनी भाऊ मला आहे, कुठल्या तोंडाने सांगणार होतो मी? आणि जर हे ऐकल्यावरती चारुताच्या नजरेतून मी उतरलो असतो तर चारुता माझ्यापासून लांब गेलेली मला मुळीच सहन झालं नसतं. मला त्याची घृणा वाटते, लाज वाटते आणि म्हणूनच माझ्या आयुष्यातला हा कप्पा मी बंद करून ठेवलाय. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. खरं तर मी हे तुम्हाला सगळं सांगायला हवं होतं, पण गगन भारतात परतलाय ही कल्पनाच मी केली नव्हती. आणि तो जरी भारतात परतला असला तरी माझा पत्ता त्याला मिळणं शक्यच नाही आणि तो इथे येणारच नाही असं मला वाटलं, म्हणून मी काय बोललो नाही. पण आता मला वाटतंय की हा गगनच आहे. असा मनस्ताप देण्याचा स्वभावच आहे त्याचा पहिल्यापासून. म्हणजे आता सेठनी हा कप्पा उघडला म्हणून तुम्हाला हे सगळं सांगावं लागतंय. मला तुम्ही हे सांगितलेलं कारण पटलेलं नाहीये. ठीक आहे, पण तरी तुम्ही आधी हिला विश्वासात घेऊन सगळं सांगायला हवं होतं. खरंय अंबर, तू मला ही गोष्ट आधी सांगायला हवी होतीस. इतका सगळा त्रास करून घेत मनातल्या मनात कुढत बसण्यापेक्षा मला सांगायचंच ना रे. तुला असं वाटलंच कसं की मी तुझ्याबद्दल गैरसमज करून घेईन? चारुता मला माफ कर, पण बाबांना दिलेल्या शब्दांनी मी अडकून गेलो होतो. आयुष्यात त्याचं नाव परत कधीही घ्यायचं नाही अशी मला शपथ घातली होती त्यांनी. हे बघा, बाबांनी मरण्यापूर्वी लिहिलेलं हे पत्र. त्यात बाबांनी लिहिलंय की गगन आपल्यासाठी मेला. त्याचं नावही आयुष्यात पुढे घेऊ नकोस. मी तुला माझा एकुलता एक मुलगा समजतो आणि तूही विसर की तुला गगन नावाचा कोणी भाऊ होता. तुला माझी शपथ आहे. तुम्ही जे काही सांगितलंय त्यावरनं मला आता खरंच असं वाटायला लागलंय की बहुतेक गगन परत आला असावा. हे पत्र आणि हा फोटो सध्या माझ्याकडेच राहू द्या. तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्याला पकडू यात शंकाच नाही. तुम्ही तुम्हा दोघांचाही एक एक फोटो मला देऊन ठेवा आणि काळजी घ्या. आपापसात सावधगिरी बाळगा. अजून काय सावधगिरी बाळगायची? तो तर अगदी याच्यासारखाच दिसतो. हो, पण त्याचा स्वभाव वेगळा आहे. त्याचे बेसिक इन्स्टिंक्ट्स वेगळे. त्याची बोलण्याची पद्धत, त्याचा हावभाव, त्याच्या लकबी ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या. आणि म्हणूनच त्याने सीमाची छेड काढली, बिंदूशी फ्लर्टिंग केलं. त्याच्या वागण्या बोलण्यातून सहज ओळखता येऊ शकतो की हा अंबर नाहीये. हो, तो माझ्याशी सुद्धा वेगळंच वागत होता. आणि हीच त्याची कमजोरी, आणि ही कमजोरीच त्याला पकडून दे. पण तोपर्यंत एक सावधगिरी म्हणून तुम्ही एक उपाय करू शकता. तुम्ही एकमेकांमध्ये कोडवर्ड ठेवू शकता. कोडवर्ड म्हणजे? हो, म्हणजे तुम्ही आपापसात एक कोडवर्ड ठरवायचा. तो इतर कोणालाही सांगायचा नाही, अगदी आम्हाला सुद्धा. चारुता, तुला हा भेटला की तू तो कोडवर्ड विचार. त्याने जर बरोबर कोडवर्ड सांगितला तर समजायचं की हाच अंबर आहे. नवरा बायकोंमध्ये कोडवर्ड काय करणार, इलाज नाही आपल्याकडे. गगनला पकडण्यासाठी आणि चारुताच्या सुरक्षिततेसाठी हे फार महत्वाचं आहे. एनिवेज, आता आम्ही निघतो. आणि हो, आम्हाला त्या मयांकचा फोन नंबर आणि पत्ताही देऊन ठेवा. मयांकचा यात काय संबंध? कारण त्याने गगनला पाहिले म्हणून. सेठ, हे पत्र खरंच जुनं आहे का हे पाहायला हवं. आणि तो जुळ्या भावांचा फोटोही खरा जुना आहे का तो ट्रिक केलाय हे पाहायला हवं. हे सगळं लवकरात लवकर कर.
आणि हो, अंबरने ज्या सीमाताईंची छेड काढली त्या सीमाताईंना आणि मयंकलाही आपल्याला उद्या भेटायचं. हा गगन किंवा जो कोणी आहे तो लवकरात लवकर सापडायलाच हवा. चला. अंबर, या सगळ्या गोष्टींमुळे आपण विसरूनच गेलो की उद्या आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. या सगळ्या घटनांनी मन इतकं सुन्न झालंय ना की वेळ काळाचं काही भानच राहिलेलं नाही. मला खरंच कळत नाही की इतकी महत्वाची गोष्ट मी कशी विसरले. आणि आपल्या या अशा स्पेशल दिवशी मीच आहे हे मला तुला पटवून द्यावं लागणार. आपल्यात कोडवट ठरवावं लागणार. काय विचित्र परिस्थिती उद्भवली आहे. मला मला कळतच नाही हे हे आपल्या बाबतीत का व्हावं. चारुता, रडू नकोस प्लीज. अगं त्याला हेच हवंय त्याला. मला आणि माझ्या जवळच्या लोकांना त्रास व्हावा म्हणूनच तो हे असं वागतोय. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण त्याला हे समाधान मिळू द्यायचं नाही. अजिबात दडपणाखाली वावरायचं नाही. आपण आपली अॅनिव्हर्सरी थाटात साजरी करायची. खूप एन्जॉय करायचं. कसं एन्जॉय करणार अंबर? माझ्यासाठी माझ्या अंबर बरोबर राहणं ह्याच्यापेक्षा जास्त मोठा आनंद कुठलाच नाहीये. पण प्रेमाने आणि विश्वासाने मी तुझ्या मिठीत आले आणि तो तू नसशील तर, गगन असेल तर, अगं पण त्यासाठीच अस्मिता मॅडमनी आपल्याला कोडवर्डचा उपाय सांगितलाय ना. आपला उद्याचा कोडवर्ड असेल फक्त तू आणि मी. आता टेन्शन सोड बघू. इकडे बघ. आता फक्त तू आणि मी. फक्त तू आणि मी. ऍक्च्युली काय ना, तुझ्यापासून दूर राहवलंच नाही मला. आज नको अंबर. मला सतत असं वाटतंय की आपल्यावरती कोणीतरी नजर ठेवू नये. असं वाटतंय की तुझ्या आणि माझ्याशिवाय इथे कोणीतरी तिसरं पण आहे. ठीक आहे, तू म्हणशील तसं. हे पत्र आणि हे फोटोज दोन्ही जेन्युइन आहेत. सगळंच तपासलं. याचा अर्थ अंबर खरं सांगतो. त्याला जुळा भाऊ आहे. काही झालं तरी लवकरात लवकर गगनला पकडायला हवं. त्याला चारुताजवळ पोहोचू देता कामा नये. तिला फसवू देता कामा नये. अगदी नवऱ्यासारखा दिसणारा वाईट प्रवृत्तीचा माणूस आयुष्यात असणं किती भयंकर गोष्ट आहे. बिचारी चारुता, काय अवस्था झाली असेल तिची. म्हणजे खऱ्या नवऱ्याबरोबर असलं तरी तो खरा आहे की खोटा आहे याचीच शाश्वती नाही. सतत दुसऱ्या कुणाबरोबर तरी असल्याची भीती मनाला लागून राहिली असेल.
हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. आपलं काय ठरलंय लक्षात आहे ना? कोडवर्ड लक्षात आहे ना? कोडवर्ड लक्षात ठेवायची काहीच गरज नाहीये, कारण तो वापरण्याची वेळच येऊ देणार नाहीये मी आज. आज मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तुझ्याच बरोबर राहणार संपूर्ण दिवस, अगदी प्रत्येक क्षण. एक मिनिट. हा बिंदू बोल. नाही, आज ऑफिसमध्ये नाही येते. अगं आज मॅरेज अॅनिव्हर्सरी आमची. का काय झालं? काय? ठीक आहे येतो मी. एक गोष्ट ऐक, ऑफिसमध्ये कुठल्याही गोष्टीला हात लावू नकोस आणि बाकी सगळ्यांना सांग. हो 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 आलोच मी, आलोच. चारुता मला ऑफिसमध्ये जावं लागते. मला फोन आला होता. ऑफिसमधल्या कपाटाचा लॉक तोडण्याचा प्रयत्न केला. कोणी कसं काही माहिती नाही. बहुतेक पोलीस केस होईल. मी ऑफिसला जातो. लवकरात लवकर याचा प्रयत्न करतो. तू काळजी करू नकोस. कुठल्याही अनोळखी व्यक्तीला घरात घेऊ नकोस. मलाही कोडवर्ड विचारल्याशिवाय घरात घेऊ नकोस. पण अंबर, तू लवकर परत ये आणि हे बघ, काही असेल ना तर मला लगेच फोन कर. हा हो. हा, नीट जा. हो. बाप्पा, आता हे कोणतं नवीन संकट? बाप्पा, आता तूच आम्हाला ह्याच्यातून वाचव. हॅलो. हॅलो चारुता, अस्मिता बोलते. अंबर आहे का आजूबाजूला? नाही, तो बेडरूम मध्ये रेडी होतोय. ऍक्च्युली आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून तो ऑफिसला जाणारच नव्हता, पण काहीतरी इमर्जन्सी झाली आणि आता त्याला जावं लागतंय. बरं ठीक. मला सांग, तुम्ही कोडवर्ड ठरवलाय? हो. ऐक, तुझ्या नकळत तुझ्या पर्समध्ये मी एक परफ्यूमची बाटली ठेवली, त्याविषयी सांगायला फोन केला. हे परफ्यूम मार्केटमध्ये सहजासहजी मिळत नाही. एक काम कर, अंबरच्या नकळत त्याच्या रुमालावरती ते परफ्यूम स्प्रे कर. त्यावरनं तुझ्या लक्षात येईल की हाच अंबर आहे की नाही. पण ह्याची काय गरज आहे? कोडवर्ड पुरेसा आहे ना? नाही, मला नाही वाटत कोडवर्ड पुरेसा. बरं ऐक, ॲडिशनल सिक्युरिटी म्हणून आणखीन एक गोष्ट कर. चारुता सांगत होती आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे, पण काही कामासाठी अंबरला ऑफिसला जावं लागलं. त्याचाच अर्थ आता चारुता घरात एकटी आहे. या संधीचा फायदा घेऊन गगन अंबर बनून घरात शिरण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. मनाली, एक काम कर, तू तिथे जा आणि त्यांच्या घराच्या आसपासच राहा, आणि काही संशयास्पद वाटलं तर लगेच कर. पण मॅडम, आता तुम्ही कुठे जाणार आहात? चारुता, अंबर. चारुता निघतो मी. अंबर,
फक्त तू आणि मी. पण बाकी सगळं रात्री. मी कोडवर्ड बद्दल बोलत होतो. रात्री फक्त तू आणि मी. मला माहितीये रे तू कशाबद्दल बोलत होतास. जातो मी. अंबर, जातो काय? येतो म्हणावं ना. बरं बाई, येतो मी. येऊ मी. तू माझ्या ऑफिसमध्ये कसा आलास? कोण? हॅपी अॅनिव्हर्सरी. कोण आहेस तू? सेफ ओपन करण्याआधी तुम्हीच अंबर आहात की नाही हे आम्हाला कन्फर्म करायचंय. आजचा कोडवर्ड सांगा. नाही सांगणार. कोडवर्ड फक्त चारुतालाच सांगणार. मॅडमनीच सांगितले तसं. गुड. जरा तुमचा रुमाल बघू. गुड. तुम्हीच अंबर आहात याची खात्री पटली आम्हाला. गो अहेड. तुमचा सेफ चेक करा. शिवाय तुमचा लॅपटॉप आणि पीसी वगैरे तेही चेक करून घ्या. सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत. काहीही चोरीला गेलेलं नाहीये. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी चारुता. थँक्यू. कोण आहेस तू आणि हा बुके घेऊन इथे काय करतोयस? हे बघ, आमची माणसं या घराच्या आजूबाजूलाच आहेत आणि घरावर बारीक लक्ष ठेवून ये. त्यामुळे लवकर सांगायचं कोण आहेस तू. अगं मनाली, हा मयांक आहे, अंबरचा मित्र. आधी मी घाबरलेच होते पण बापरे, जरा गंमत करायला गेलो तर भलतच झालं. चारुता, पण ह्या कोण आहेत आणि घरावर नजर वगैरे का ठेवून आहेत? मयांक, ही मनाली आहे, अस्मिता मॅडमची सहकारी. हाय. हॅलो. या ना तुम्ही आत या. या ना. चारुता, अगं आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि अंबर ऑफिसला गेलाय. काय हे, आज तरी त्याने वेळ काढायला हवा होता. नाही अरे, ऍक्च्युली तो नव्हताच जाणार ऑफिसला, पण ऑफिसमध्ये काहीतरी इमर्जन्सी झाली म्हणून त्याला जावं लागलं. थँक्यू. दिवसच तसे आलेत म्हणा. म्हणजे इथे काय चाललंय हे तुम्हाला कसं समजलं? मला चारुताने सांगितलं. अंबर तुमच्याकडे आला तेव्हा तुम्ही फोटो काढला होता ना? हो, काढलाय ना. मला तो फोटो हवाय. का? नाही म्हणजे गगन तर दिसायला हुबेहूब अंबर सारखा आहे. अगदी मी सुद्धा ओळखू शकलो नाही. मग हो, तो दिसायला अंबर सारखा आहे पण तो अंबर नाहीये.
शिवाय आत्ताच्या गगनचा तेवढा एकच फोटो आमच्याकडे. बाकी सगळे फोटो त्याच्या लहानपणीचे आहेत आणि म्हणूनच आम्हाला तो फोटो हवाय. ओके. हे बघ, हा फोटो फॉरवर्ड कराल प्लीज? शोर. बोल म्हणाली. अंबरही आत्ताच ऑफिसमधून निघालाय, घरीच येतोय. आम्ही चारुताला काही ॲडिशनल केअर घ्यायला सांगितली, त्यावरून तोच अंबर आहे हे आम्ही कन्फर्म केलं. हो, मी सीडला सांगितलंय त्याच्या पाठोपाठ यायला. जो अंबर इथून निघालाय तोच घरी पोहोचतोय का किंवा त्याच्या आधी आणखीन कोणी तिथे पोहोचत नाही ना, यावर आपल्याला लक्ष ठेवायला हवं. एक काम करा, तू आणि सीड बंगल्याच्या आसपासच राहा. आपण त्यांना डिस्टर्ब करू नका. आज त्यांची मॅरेज अॅनिव्हर्सरी. ओके मॅडम. दाजी, पुढचे काही दिवस तुम्ही ऑफिसच्या आसपासच राहा. सेफ उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि तो गगननेच केला असणार. आज रात्री इथे जो येईल तो गगनच असेल. निदान आजची रात्र तरी अंबर इथे येणार नाही. आज अंबर आणि चारुताची मॅरेज अॅनिव्हर्सरी आणि काही कारणामुळे जर अंबरना इथे यावं लागलंच तरी चारुताकडून आपल्याला कळेलच. चला. हॅलो, मी बोलतोय. बाप्पा, माझा अंबरच माझ्याकडे येऊ दे. आमच्या लग्नाचा वाढदिवस कोणतंही विघ्न न येता पार पडू दे बाप्पा. निदान आजच्या दिवशी तरी त्या वाईट माणसाची सावलीही माझ्यावर पडू देऊ नकोस बाप्पा, कृपा कर. हॅलो अंबर, कुठे आहेस तू? ऑफिसमध्ये काही खूप मोठा प्रॉब्लेम नाही ना झालेला? ओके. केक? अंबर, तू केक घेऊन डिलिव्हरी बॉयला काय पाठवतोयस? अरे पण बरं ठीक आहे, विश्वासातला आहे ना तो? ओके, पण तू लवकर ये ना, मी वाट बघते तुझी. अंबर, कोडवर्ड लक्षात ठेव. आय लव्ह यू. लवकर ये. कोण आहे? फक्त तू आणि मी. कोण आहेस तू? आणि तुला ह्याच्याबद्दल कसं कळलं? हं? अंबर, अगं वेडे, मी आहे मी, अंबर. ती घाबरशील ग? काय आहे अंबर? तू मला काय म्हणाला होतास की केक घेऊन डिलिव्हरी बॉय येतोय, मग तू कसा आलास? हो, पण मग मी विचार केला आपला कोडवर्ड आहे फक्त तू आणि मी, मग त्या डिलिव्हरी बॉयला मध्ये कशाला आणायचं? आणि काय ग, मगाशी मी तुला फोनवर सांगितलं की मी केक घेऊन येणार नाहीये, डिलिव्हरी बॉयला पाठवणार आहे. केवढी टेन्शन मध्ये आलीस तू, केवढी घाबरलीस. माझी सगळी कामं बाजूला टाकली आणि मी स्वतः केक घेऊन आलो तुझ्यासाठी. माझ्या लाडक्या चारुताला असं टेन्शन येऊ देईन का मी?
आणि तेही आजच्या स्पेशल दिवशी. चल 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 चल, आपण आता लवकर केक कापूयात, एकमेकांना भरवूयात. अजिबात वेळ घालवायचा नाहीये, कारण आपल्याला पुढे खूप काम आहेत, हो की नाही? बघ किती मस्त केक आहे आणि याच्यावरती काय लिहिलंय बघ. आणि आय नो की तुला हा आवडणार आहे. बस बेटे. अगं लाजतीस काय? फुंकर मार. एक मिनिट. 1 2 कापायचं आहे ना केक? हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी टू यू टू. काय ओ इथे नाही, बेडरूम मध्ये. किती अनरोमॅन्टिक आहेस का तू? ठीक आहे, बेडरूम मध्ये तर बेडरूम मध्ये. माझ्याकडे अजून एक सरप्राईज आहे. काय? फुलं आणि फुलं? बेड सजवायला. अंबर, तू पण ना. जोपर्यंत मी सांगत नाही ना तोपर्यंत बेडरूम मध्ये यायचं नाही, कळलं? आलाय तो अंबर नाहीये, गगन आहे. मला अंबरने अस्मिता मॅडमला कळवायला हवं. हो ना. हो ना. अंबर, का रडतीस चारुता? असा अंबर, गगन आलाय. गगन आलाय आतमध्ये. तू तू आहेस असं सांगून आला आणि केक पण घेऊन
अगं पण मी तुला काय सांगितलं होतं, डिलिव्हरी बॉय बरोबरच मी केक पाठवतोय, मग मी कसा आणेन? अरे मी त्याला तेच विचारलं तर म्हणाला की त्यांनी बेत बदललाय माझ्यासाठी. तुझ्याशिवाय दुसरं कोणी केक घेऊन आलं तर मी घाबरीन म्हणून तो स्वतःच केक घेऊन आला. अंबर त्यांनी मला कोडवर्ड पण सांगितला एडवर्ड? म्हणून मी विश्वास ठेवला. हा मी ऑर्डर केलेला केक आहे, खास तुझ्या आवडत्या फ्लेवरचा. आपल्या अॅनिव्हर्सरीचा केक तू त्याच्याबरोबर कापलास. नाही अंबर, मी त्याला ओळखू शकले नाही रे. मी त्याला तूच समजले. शी, नीच माणूस. मला किळस वाटतीये रे स्वतःची. तू त्याला केक भरवला आणि त्याच्याकडून भरवूनही घेतला. आणखी काय काय केलं तुम्ही? अंबर काही नाही, आणखी काहीच नाही. तुझी शपथ, विश्वास ठेव माझ्यावर. काहीच नाही. कुठे आहे तो आता? बेडरूम मध्ये. बेडरूम मध्ये? नाही, बेडरूम मध्ये तो एकटाच गेला. मला म्हणाला की मी जातो आणि बेडरूम सजवतो म्हणून, पण मी नाही गेला रे मागून. खरंच काहीच नाही झालं अंबर, तो एकटाच गेला रे बेडरूम मध्ये. प्लीज विश्वास ठेव माझ्यावर अंबर. अंबर, काय सगळं? काय सगळं? काय? हे सगळं दिसतंय आणि तू म्हणतेस की तुमच्या दोघांमध्ये काहीच झालं नाही? काय मूर्ख समजलीस मला? आणि काय व्हायचं बाकी राहिलंय अजूनही? आपल्या मॅरेज अॅनिव्हर्सरीच्या रात्री तू त्याची झालीस. शी, ज्या व्यक्तीची मला सगळ्यात जास्ती चिड आहे ना, त्याच्याबरोबर तू मजा मारलीस. नाही अंबर, हे त्यांनी मुद्दाम केलंय अरे, तुझ्यात आणि माझ्यात गैरसमज करण्यासाठी. तू प्लीज विश्वास ठेव ना अगं माझ्यावर. कसा विश्वास ठेवू तुझ्यावरती? हा, कसा विश्वास ठेवू? जर त्याला तू मी समजली असशील तर तुमच्या दोघांमध्ये अंतर राहूच शकत नाही. नाही, तशी वेळच नाही ना आली. तो एकटा बेडरूम मध्ये गेला. मी जाणारच होते, पण तेवढ्यात मी सावध झाले. मी त्याचा रुमाल बघितला अंबर. मी तुझ्या रुमालावरती ए असं मार्क केलं होतं, त्याच्या रुमालावर ते नव्हतं. म्हणून मी सावध झाले, मी आज गेलेच नाही. ए अक्षर, याबद्दल तू काहीच बोलली नाहीस मला. हो, कारण अस्मिता मॅडमनी मला आईच्या वेळी फोन करून सांगितलं सावधगिरीसाठी. अरे आग लावा तुमच्या सावधगिरीला. काय राहिलंय काय अजून? तुझा गैरसमज होतोय अंबर, मी आत आलेच नव्हते. तू आली नव्हतीस, मग हा तुझा मोबाईल कसा का आला? मी मोबाईल बाहेर ठेवला होता, मला कळतच नाही आत कसा आला हा. नाटक बास कर चारुता, कबूल कर तुझी चूक झाली. अंबर, मी नाटक करत नाहीये. मी खरंच आत आले नव्हते. अरे खोटं बोलू नकोस. मी खोटं नाही बोलत आहे अंबर. गप्प बस. अंबर, अरे ऐक. अंबर, 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 अरे अंबर, अंबर, चारुता सोड मला. अंबर काय करतोस? अरे प्लीज विश्वास ठेव, आमच्यात असं काही घडलेलं आता नाही. तुझं काही ऐकणार नाही मी. सोड मला. अंबर, काही नाही झालेलं. अरे संपलंय सगळं, सगळं संपलंय. नाही अंबर, असं का म्हणतोस तू? त्याच्याबरोबर केक कापलास बेडरूम मध्ये. नाही अंबर, विश्वास ठेव माझा. तेव्हा तुझा विश्वास नसेल ना, मला मार आधी. मी काही केलेलं नाही अंबर. आपण आत गेलो तेव्हा केक वरची अक्षर व्यवस्थित होती. याचा अर्थ तो इथंच आहे. याचा अर्थ तो घरातच आहे. नाही सोडणार मी याला. अंबर! जीव घेणार आहे मी अंबर, याचा. अरे अंबर, काय करतोस? अंबर, 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 दार उघड. अंबर, मग प्लीज. हे कुठे लपलास रे? अंबर, बाहेर ये. नाही सोडणार मी याला. कुठे गेलास? अरे हिम्मत असेल तर बाहेर ये. तू तुला काही करू शकतो रे. अंबर, प्लीज परत ये. दार उघड. नाही सोडणार तुला मी. नाही सोडणार. अंबर,
नाही सोडणार मी आता तुला. बाहेर ये. ये बाहेर. हॅलो हॅलो अस्मिता मॅम, गगन आलाय. मी त्याला पुन्हा ओळखू शकले नाही. नाही, अंबरने मला बेडरूम मध्ये बंद केलं आणि तो चाकू घेऊन गगनच्या मागे गेलाय त्याला मारायला. नाही, आपल्याला त्याला थांबायला हवं. त्यांनी डोक्यात राग घालून घेतलाय. तो काही करू शकतो. मला खूप भीती वाटते अस्मिता मॅम. मी काय करू? अंबर, ओके मॅम, मी लगेच आत जातो. मनाली चल. अंबर, चारुता. चारुता, अंबर, अंबर दार उघड ना अंबर. अरे सिद्धेश्वर, अंबर, अंबर तू ठीक आहेस ना? अंबर, मनाली तू चारुताकडे बघ, मी याला बघतो. अंबर, अंबर कुठे आहे? अंबर, काय झालंय? म्हणाली गगन आला होता. गगन आला होता. त्याच्याने अंबरची मारामारी झाली. अंबर कुठे गेला मला ते कळतच नाही. एक मिनिट. मला वाटतं गगन आता बाहेर गेला, पण त्याच्या मागे सिद्धेश्वर गेला. तुम्ही काळजी नका करू. आम्हाला मॅडमचा फोन आलेला. हो, पण अंबर कुठे आहे? त्याला शोधायला हवा. पण अंबर, अंबर कुठे आहेस तू? अंबर, अंबर, काय झालं? मॅडम, मॅडम अंबर कुठे आहे? मला खूप काळजी वाटते हो. तो गगन खूप भयानक माणूस आहे. त्याने अंबरला काही केलं नसेल ना? अंबर, अंबर कुठे आहे? चारुता शांत हो, शांत हो. काही झालं नसेल त्यांना. म्हणाली हा सगळा काय प्रकार आहे? नेमकं काय झालंय? मॅडम मगाशी आम्ही दार ढकलत होतो ना, तेव्हा आतून कोणीतरी दार उघडलं आणि एक माणूस बाहेर पळत गेला. अंधारामुळे त्याचा चेहरा नाही दिसला, पण सिद्धेश्वर गेला त्याच्या मागे. एक जण बाहेर पळाला. याचा अर्थ कदाचित तो अंबरही असू शकतो किंवा गगनही. मॅडम, अंबर घराबाहेर का जाईल? मे बी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. म्हणजे अंबर, बघ चारुता, ही फक्त एक शक्यता आहे. टेन्शन घेऊ नको. अंबर असतील इथेच कुठेतरी. अंबर, अंबर कुठे आहेस तू? अंबर, मॅडम, मॅडम हीच ती सुरी जी घेऊन अंबर गगनला मारायला निघाला होता. काय झालं असेल? त्यांनी त्याला काही केलं तर नसेल ना? अंबर, चारुता, चारुता शांत हो, शांत हो. मी समजू शकते तुझी मनस्थिती. ते इथेच कुठेतरी असतील. आपण शोधूयात ना त्यांना.